हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर इथे बघा, आज आपण कटोरी ब्लाऊज आहे तर त्याची संपूर्ण शिलाई आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जेणेकरून बघा, नवीन शिकत असाल तर तुम्हाला ब्लाऊजची शिलाई करायला एकदम सोपं जाईल. आणि या ब्लाऊजचा कटिंगचा जो व्हिडिओ आहे तर याआधी मी चॅनलवर दिलेला आहे. 36 साईजचा हा कटोरी ब्लाऊज आहे. त्याचबरोबर बघा, पॅटर्न ठेवून ब्लाऊजची कटिंग कशी करायची त्याचासुद्धा व्हिडिओ मी चॅनलवर दिलेला आहे. तर त्या दोघं व्हिडिओंची तुम्हाला लिंक जी आहे तर ती डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. आता इथे बघा, जेवढे पार्ट होते त्यांना अस्तर जॉईंट करून घेतलेला आहे. बाहीला बघा परफेक्ट अस्तर जॉईंट केलेला आहे. तर हे पुढचा मुंड्याचा आकार खाली आहे आणि वरच्या साईडला पाठीमागच्या मुंड्याचा आकार आहे. म्हणजे अस्तर आहे ते बाहीला परफेक्ट जॉईंट केलेला आहे. तर बघा, सर्वात पहिले आता जो पाठीमागचा पार्ट आहे तर त्याला इथं टक्स टाकायचे बाकी आहे पाठीमागच्या भागाचे. तर ते इथं आपण टक्स कसे टाकायचे तर ते सर्वात पहिले शिकून घेऊया आपण. तर सर्वात पहिले बघा, पाठीमागचा पार्ट उलट्या साईडने ठेवलेला आहे. तर गळ्याचे तिथे बघा सेंटर तुम्हाला दिसत असेल. तर सेंटरपासून बघा दोघं साईडला 4.5 इंच असं मार्किंग करायचं आहे. तर 4.5च्या तिथं वरतीच परत म्हणजे आडवी मार्किंग 4.5 इंच करायची. त्याच्यानंतर वरची उभी साईडसुद्धा आपल्याला मार्किंग करायची आहे 4.5 इंच. आणि अशा पद्धतीने टक्स आहे तर आपण इथं मार्किंग करून घेतलं. आता खालच्या साईडला बघा अर्धा इंचवरती मार्किंग करून आपल्याला टक्स आहे ते शिवून घ्यायचे आहे. तर खालून बघा, मी अर्धा इंचवरती तिथून शिलाई टाकून घेतली आणि तिरकस अशी जिथपर्यंत आपण 4.5 इंचचा पॉईंट घेतलेला होता तिथपर्यंत आपल्याला शिलाई लॉक करत व्यवस्थित असं टक्सची मार्किंग केलेली होती. टक्स आहे ते शिवून घ्यायचे आहे. आता दुसऱ्या साईडला सुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने इथं बघा टक्स आहे ते शिवून घेऊया. तर इथं बघा खालीपर्यंत मी अशा पद्धतीने मार्किंग करून शिलाई टाकून घेते. तर दोघं साईडचे टक्स आहे ते 4.5 इंच आडव्या मार्किंग केली होती आणि उभी मार्किंगसुद्धा आपण 4.5 इंच घेतलेली होती. तर बघा, इथं दोघं साईडचे टक्स टाकून झालेले आहे आपले. म्हणजे पाठीमागचा पार्ट आहे तर तो इथं परफेक्ट असा रेडी झालेला आहे. आता पुढचा पार्ट जो आहे तर त्याचे सर्वात पहिले बघा कटोरीला आपण टक्स टाकून घेऊया. म्हणजे कटोरीचे टक्स टाकून झाल्यानंतर आपल्याला ती शिवायला सोपं जाईल. आता आडवी मार्किंग बघा कटोरीला मी 1 इंचवरती केलेली आहे. त्याच्यानंतर तिथूनच वरती साईडला म्हणजे उभी मार्किंग 2.5 इंच घेतलेली आहे. म्हणजे आडवी मार्किंग 1 इंच किंवा 1.25 इंच तुम्ही इथं घेऊ शकता. आणि उभी मार्किंग मी 2.5 इंच घेतलेली आहे. अशा पद्धतीने टक्सची मार्किंग करून आपण टक्स आहे तो शिवून घेतला एका साईडला. दुसऱ्या कटोरीला सुद्धा सेम आपल्याला त्याच पद्धतीने असं बघा 1 इंचवरती मार्किंग करायचं आडवी मार्किंग. त्याच्यानंतर उभी मार्किंग 2.5 इंच घ्यायचं आहे. म्हणजे तिरकस टेप ठेवून जिथं 2.5 इंच येत असेल तिथपर्यंत आपल्याला टेप फिरवून अशा पद्धतीने 2.5 इंच जिथं येत असेल तिथपर्यंत टक्स टाकून घ्यायचा आहे. तर पहा, दोघं साईडच्या कटोरीचा टक्स झालेला आहे. त्याच्यानंतर पुढचे पार्ट आहेत ते कसे शिवायचे. तर सर्वात पहिले बघा, दोघं पार्टचे जे पार्ट आहेत तर ते व्यवस्थित ठेवून घेऊया आपण. म्हणजे शिवायला आपल्याला सोपं जाईल. तर हे बघा सेपरेट करून घेतले. आता आपला जो उजवा हात आहे तर त्या साईडला बघा साईड पार्ट आहे तो खाली सरळ बाजून ठेवलेला आहे आणि खालून सुरुवात केलेली आहे बघा कटोरी शिवायची मी. आणि उलट्या साईडने कटोरी ठेवलेली आहे. आता आपल्याला ओढायची नाही येते कटोरीला बघा. जसं आहे तसं थोडं थोडं असं फिरवत इथपर्यंत आपल्याला शिवून घ्यायचं आहे. आणि गळ्याच्या तिथं बघा मी डबल शिलाई टाकून लॉक केलेली आहे. तर परफेक्ट अशी म्हणजे कटोरी आपली जॉईंट झालेली आहे. परफेक्ट उरलेली नाही. तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ चॅनलवर भेटून जाईल. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल मी. तर बघा, इथं डबल टिप लगेच टाकायची आहे. त्याच्यानंतर क्रॉसपट्टी जॉईंट करायची आहे. तर त्यासाठी बघा क्रॉसपट्टीला सरळ बाजूने खालच्या साईडला ठेवलेला आहे आणि जो पार्ट आपण इथं आता रेडी केला तर त्याला बघा उलट्या साईडने अशा पद्धतीने ठेवलेला आहे मी. आता टक्स घेतलेला होता कटोरीचा तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा. म्हणजे तिथं बघा त्रिकोणसारखा असा फोल्ड करायचा आणि अर्धा इंचावरती शिलाई टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर चेक करून घ्यायचं आहे परफेक्ट आहे की नाही. त्याच्यानंतर डबल शिलाई टाकून घ्यायची आहे. तर इथं बघा बरोबर आलेलं होतं तर त्यासाठी इथं मी चेक करून घेतलं. त्याच्यानंतर डबल शिलाई लगेच टाकलेली आहे. जो पण पार्ट आपण जॉईंट करतो तर त्याला बघा डबल शिलाई टाकायची आहे. जेणेकरून ब्लाऊज घातल्यावरती ते उसवणार नाही त्यासाठी. एक्स्ट्राची इथं क्रॉसपट्टी आहे तर ती इथं कट करून घ्यायची आहे. हा बघा, हा एका साईडचा पार्ट आपला रेडी झालेला आहे. तर दुसऱ्या साईडचा पार्टसुद्धा आपण सेम त्याच पद्धतीने इथं रेडी करून घेऊया. तर याला बघा आपल्याला इथं वरून आपल्याला शिलाई टाकत यायचं आहे. तर कटोरी जी आहे तर ती उलट्या साईडने घेतलेली आहे आणि साईड पार्ट आहे तो खाली सरळ बाजूने ठेवलेला आहे. तर सुरुवात करतो तिथंसुद्धा शिलाई लॉक करायची आणि शेवटसुद्धा आपल्याला तिथं शिलाई लॉक करायची आहे. तर बघा इथं 2 शिलाई टाकून घेतल्या मी. त्याच्यानंतर धागे वगैरे लगेच कट करून घ्यायचे आहे. आता क्रॉसपट्टी जॉईंट करताना हा पार्ट मी सरळ ठेवलेला आहे आणि क्रॉसपट्टी आहे तर ती उलट्या साईडने ठेवलेली आहे. आता खाली अर्धा इंचावरती आपल्याला शिलाई टाकायचं आहे.
कटोरीचा टक्स आहे तर तो आतल्या साईडला फोल्ड करायचा, म्हणजे त्रिकोणसारखा बनवून त्याला मध्ये एक फोल्ड करायचं आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा इथं मी एक शिलाई टाकून घेतली, त्याच्यानंतर डबल शिलाई लगेच टाकून घेतली. तर धागे वगैरे लगेच कट करून घ्यायचे आहे, तेवढंच ब्लाऊजला फिनिशिंग येतं. आता एक्स्ट्राचं जे इथं क्रॉसपट्टी घेतलेली होती तर ती इथं कट करून घेऊया. त्याच्यानंतर बघा आपल्याला हुक आणि लूपपट्टी लावायची आहे. जो आपला उलटा हात आहे तर त्या साईडला बघा मी लूपपट्टी लावत असते. तर त्यासाठी कापड कसं घ्यायचं, म्हणजे किती इंच कापड घ्यायचं आहे, तर डबल फोल्ड केलेला तो कापडचा तुकडा घेतला आहे मी, म्हणजे 2.25 इंच तो एवढा कापड आहे. आता बघा आतल्या साईडला फोल्ड केला, अशा पद्धतीने घडी घालायची आहे. आता व्यवस्थित बघा जो उलटा हात आहे तर त्या साईडचा जो पार्ट आहे त्याला उलट्या साईडने ठेवायचा आहे. म्हणजे ती पट्टी आपण वरच्या साईडला पलटवतो, म्हणजे सरळ बाजूने पलटवतो असतो, तर त्यासाठी हा पार्ट उलट्या साईडने ठेवायचा आणि 1/2 इंचपेक्षा कमी अंतर पकडून आपल्याला इथं शिलाई टाकायची आहे. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने. तर एक शिलाई टाकून झाली, त्याच्यानंतर फिनिशिंगची लगेच आपल्याला इथं शिलाई टाकून घ्यायची आहे. म्हणजे ती पट्टी आहे तर ती आतल्या साईडला व्यवस्थित अशी, म्हणजे पुढे आपल्याला पलटी करायला सोपं जाईल ते त्यासाठी. आता इथं बघा मी व्यवस्थित असं शिलाई टाकून घेते. तर दाबटीपची शिलाई टाकून घेतली, धागे वगैरे लगेच कट करायचे. हे बघा इथे शिलाई टाकून घेतली. आता सरळ बाजूने आपल्याला ही पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे. आता ती पट्टी आपली एक्स्ट्राची राहते, म्हणजे 1 इंच एवढी ती पट्टी यायला पाहिजे, तर त्यासाठी व्यवस्थित असं फोल्ड करून घेतलं तर परफेक्ट अशी ती 1 इंचची आपली पट्टी येते. तर हे बघा या पद्धतीने आता कोपऱ्यावरती शिलाई टाकून घेतली. एक्स्ट्रा कापड असेल तर तो कट करून घ्यायचा आहे. तर पहा एका साईडची आपण इथं लूपपट्टी लावून झालेली आहे. आता दुसऱ्या साईडचा पार्ट आहे, म्हणजे आपला जो उजवा हात आहे तर त्या साईडला आपल्याला हुकपट्टी लावावी लागते. तर त्यासाठी इथं मी कापड घेतलेलं आहे. तर हुकपट्टीसाठी जो कापड जो आहे तर तो इथं 1.5 इंचचा फोल्ड करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सिंगल असेल तर तुम्ही 3 इंच घ्या, फोल्ड केल्यावर तो 1.5 इंच होतो. तर बघा इथं 1.5 इंचचा कापड घेतलेला आहे, त्यालासुद्धा आतल्या साईडला फोल्ड करून घेतलं मी अशा पद्धतीने. आता हुकपट्टी जी आहे तर ती आतल्या साईडला फोल्ड होते, तर त्यासाठी हा जो पार्ट आहे उजव्या हाताकडचा तो सरळ असा ठेवलेला आहे बघा, आणि त्याच्यावरती आपल्याला ही हुकपट्टी ठेवायची आहे आणि 1/2 इंचपेक्षा कमी अंतर पकडून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर पहा इथं मी शिलाई टाकून घेतली. त्याच्यानंतर वरून एक आपल्याला दाबटीप द्यायची आहे. तर बघू शकता इथं धागे वगैरे लगेच कट करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर वरती बघा एक शिलाई टाकून घेते मी, म्हणजे ती पट्टी आहे आपली हुकपट्टी तर ती आतल्या साईडला परफेक्ट अशी फोल्ड होते. तर बघू शकता असं व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे आणि एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे, म्हणजे फिनिशिंग तेवढीच आपल्या ब्लाऊजला येते. तर त्यासाठी इथं बघा परफेक्ट काम केलेलं राहिलं तर ब्लाऊज म्हणजे कस्टमरसुद्धा वाढतात आणि फिनिशिंग बघूनच कस्टमर येत असतात. तर त्यासाठी ब्लाऊजला फिनिशिंग यायला पाहिजे आपली. तर आता बघा दोघं पट्टे आपण जॉईंट करून घेतले, हुकपट्टी लूपपट्टी. आता दोघं साईडची इथं गळा जो आहे तो परफेक्ट आलेला आहे. किंचित थोडासा मला इथं खोल करायचा होता. आता तुमचे जर शोल्डर आहे ते पुढच्या बाजूने उतरत असतील तर काय करायचं बघा, पुढचा गळा तुम्ही बघा इथे मोठा करत असताना जिथपर्यंत आता बघा मी कटोरी आहे तर जिथं आपण जॉईंट केलेले आहे तिथपर्यंत हा गळा आहे तर तो मोठा केलेला आहे. तर तसं तेवढंच घ्यायचं आहे. तुम्ही जर साईड पार्ट जो आहे तर त्याच्यावरती जर जर तुम्ही गळा आहे तो मोठा केला तिथपर्यंत, तर तुमचा जो ब्लाऊज आहे तर म्हणजे शोल्डर आहे तर पुढच्या साईडने उतरतात. तर गळा आहे केव्हाही मोठा करताना फक्त कटोरी आहे तेवढीच कट करायची आहे. आता हा डेली यूजचा ब्लाऊज आहे तर बघा इथं सुरसुरीत असं म्हणजे कापड होता, तर त्यासाठी सर्वात पहिले खडूने मार्किंग करायचं. त्याच्यानंतर इथं शिलाई टाकून घ्यायची आहे बघा, म्हणजे ते अस्तर आणि कापड आपलं जॉईन केलेलं आहे तर ते खालीवर होत नाही. आता दुसऱ्या साईडने सुद्धा थोडंसं जास्तीचं वाटत होतं, ते मी इथं खाली शिलाई टाकून घेतली. आता तेवढंच मी इथं कट करून घेते. तर बघू शकता फिनिशिंगमध्ये आपला गळा आहे त्याला फिनिशिंग देऊन दिली. आता आपल्याला गळपट्टी लावायची आहे, तर तुम्ही इथं पायपिंगसुद्धा करू शकता. तर गळपट्टी लावत असताना किंवा तुम्ही इथं पायपिंग करायलासुद्धा इथं तिरकस धाग्यामध्ये आपल्याला कापड घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता मी 1.5 इंच एवढी पट्टी कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने. तर कापड जेवढं असेल तेवढं इथं कटिंग करून घ्यायचं आहे. तर डबल कापड होता तर 2 पट्ट्या इथं निघालेल्या आहेत. आता इथं बघा जो आपला उलटा हात आहे तर त्या हाताकडून जी पट्टी आहे तर ती शोल्डरपासून जॉईंट करते यायचं आहे. 1/2 इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं. तर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित असं ओढायचं नाही, जसं आहे तशी ती पट्टी आपल्याला जॉईंट करायची आहे. हे बघा या पद्धतीने. आता थोडंसं अर्धा इंच कापड बाहेर राहू द्यायचं आहे अशा पद्धतीने बघा लावून झालेली आहे आपले. त्याच्यानंतर छोटे छोटे कट्स मारायचे, म्हणजे काय होईल पट्टी आहे ती आतल्या साईडला परफेक्ट अशी
फोल्ड होते. तर बघा इथं मी व्यवस्थित असं नखाने प्रेस करून घेतलं. त्याच्यानंतर उलट्या साईडने फिरवून जे अर्धा इंच कापड सोडला होता आपण त्याला आतल्या साईडला फोल्ड करून ते पट्टीला फोल्ड करत बघा एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची. म्हणजे ब्लाऊजच्या वरच्या बाजूला सुद्धा फिनिशिंग येते आणि आतल्या साईडला सुद्धा आपण जी पट्टी लावतोय तर ती सुद्धा फिनिशिंगमध्ये दिसते. तर बघू शकता इथं बाहेरून सुद्धा परफेक्ट आलेलं आहे आणि आतून सुद्धा ती पट्टी परफेक्ट अशी फोल्ड झालेली आहे. दुसऱ्या साईडचा पार्टसुद्धा सेम आपल्याला त्याच पद्धतीने इथे शिवायचा आहे. तर त्याआधी इथं बघा अर्धा इंच कापड इथं सोडलेलं आहे मी हुकपट्टीकडून आणि थोडं थोडं फिरवत असं मी पाव इंचपेक्षा कमी अंतर पकडून इथं शिलाई टाकून घेते. तर बघा इथे या पद्धतीने व्यवस्थित असं शिलाई मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राचा इथं कापड होता तर ते इथं मी कट करून घेतला. त्याच्यानंतर बघा पहिले जो पार्ट आपण रेडी केलेला आहे तो पार्ट इथं ठेवून व्यवस्थित चेक करायचं. म्हणजे आपली हुक आणि लूप पट्टी आहे तर ती खालीवर होत नाही. तर आधीच जर आपण काळजी घेतली तर ब्लाऊज आहे तो परफेक्ट येतो. तर बघा इथं परफेक्ट अशी आपण शिलाई टाकून घेतलेली आहे. म्हणजे पट्टी आहे ती परफेक्ट येते. तर त्यासाठी इथं आता छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहे. बघा इथं या पद्धतीने ते पट्टीला व्यवस्थित असं नखाने प्रेस करून आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे. म्हणजे कापड आहे तो मी म्हणजे पार्ट आहे त्याला उलट्या साईडने फिरून घेतलेला आहे आणि एकदम कोपऱ्यावरती इथं शिलाई टाकून घेते. म्हणजे फिनिशिंग तेवढीच आपली ब्लाऊजला येते. आता इथं बघा संपूर्ण गळपट्टी आपण अशा पद्धतीने इथं फिनिशिंगमध्ये जोडून घेतलेली आहे. तर बघू शकता इथं वरच्या साईडने सुद्धा एकदम परफेक्ट अशी आलेली आहे त्याला फिनिशिंग. आता दोघं पार्ट आपण व्यवस्थित इथं ठेवून बघूया. तर बघू शकता पुढचा गळासुद्धा परफेक्ट आलेला आहे. आता लूप्स आहेत तर ते कसे टाकायचे बघा. तुम्हाला आता उंचीनुसार जेवढे तिथं ब्लाऊजमध्ये येत असतील हुकपट्टीमध्ये तर तेवढे तुम्ही इथे लावायचे आहे. तर इथं 5 आई बसताय तर त्यासाठी मी इथं अशा पद्धतीने बघू शकता खडूने मार्किंग करून घेतली आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असं मशीन फिरवत फिरवत इथं शिलाई टाकून घ्यायची आहे. तर पहा इथं नवीन असाल तर सहज असं जमणार नाही. प्रॅक्टिस करा त्याच्यानंतर तुम्हाला सहज जमेल. तर बघू शकता असं या पद्धतीने थोडं थोडं फिरवत आपल्याला इथं शिलाई टाकायची आहे. तर पहा या पद्धतीने झाली आपली इथे शिलाई टाकून. त्याच्यानंतर बघा फिटिंग आता कशी करायची ब्लाऊजला. तर फिटिंग करताना सर्वात पहिले बघा पाठीमागचा पार्ट आहे तर त्याला इथं मी सरळ बाजूने ठेवलेला आहे. त्याच्यावरती आपल्याला इथं बघा उलट्या बाजूने पुढचा पार्ट ठेवायचा आहे. आता शोल्डर जर उतरत असतील बिना दोरीचे तर गळ्याकडून बघा पाऊण इंचवरती शिलाई टाकायची आहे आणि मुंड्याकडे अर्धा इंच. तरी लक्षात ठेवायचं आहे गळ्याकडून पाऊण इंच आणि मुंड्याकडून अर्धा इंचवरती शिलाई टाका. तिरकस खडूने मार्किंग करून घ्या. त्याच्यानंतर बघू शकता मुंड्याचे आकारसुद्धा परफेक्ट आलेले आहे. दोघं पार्टसुद्धा इथं बघू शकता फिटिंगच्या साईडला दोघं पार्ट चेक करायचे आहे. तर ते सुद्धा इथे बरोबर आलेले आहे. आता दुसरा पार्टसुद्धा सेम आपल्याला त्याच पद्धतीने इथे बघू शकता पाऊण इंचवरती मार्किंग करून घेते. म्हणजे 1 इंचमध्ये 2 लाईनी कमी घ्यायच्या आहे गळ्याकडे आणि मुंड्याकडे आपल्याला अर्धा इंच घेऊन इथं शिलाई लॉक करायची आहे. तर बघा इथं गळ्याकडून मी 2-3 शिलाई एक्स्ट्राच्या घेतल्या आणि शिलाई तिथं लॉक करून घेतलेली आहे. आता दोघं पार्ट आपण बघा फिटिंगचे व्यवस्थित आहे की नाही ते चेक करून घेऊया. तर दोघं पार्ट इथं चेक करून घ्यायचे आहे. एक्स्ट्रा पार्ट असेल तर त्याला इथं बघा छोटंसं मी म्हणजे कापड राहून गेलेला होता तर तो इथं कट करून घेतलेला आहे. त्याच्यामुळे ते एक्स्ट्राचं वाटत होतं. आता बाही जोडण्याआधी बघा काय करायचं आहे. तर बाही जोडण्याआधी सर्वात पहिले बघा इथं जिथं आपण बाही जॉईंट करणार आहोत तर तो पार्टसुद्धा आपल्याला सरळ असा कटिंग करून घ्यायचा आहे. तर एका साईडने करून घेतला दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपल्याला पट्टीने इथं बघा मी लाईन आखून घेते आणि एक्स्ट्राचा पार्ट असतो तर तो इथं मी कट करून घेते. त्याच्यानंतरच इथं मी बाही जॉईंट करत असते. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर बघा इथं परफेक्ट असं आपण इथं शोल्डर जॉईंट केलेला आहे. आता वरच्या साईडला बघा तुम्हाला दिसत असेल पुढचा पार्ट आहे आणि खालच्या साईडला पाठीमागचा पार्ट आहे. तर बाही कशी जोडणार आता. तर बाह्य बघा अस्तर आपण परफेक्ट जोडलेलं आहे. त्याच्यासाठी इथं तिकडचं ही जी बाही आता जोडतोय आपण तर बाही जोडण्याआधी सुद्धा इथं बाहीसुद्धा व्यवस्थित चेक करायची आहे. तर बघा इथं फिटिंगच्या साईडला थोडंसं एक्स्ट्रा वाटत होतं तर ते मी इथं कट करून घेतलं. तर मुंढा इथं बाहीचा व्यवस्थित चेक करायचा आहे. तर सेंटर काढून घेतलं बाहीचं आणि जिथं आपण शोल्डर जॉईंट केलेला आहे तिथं तो सेंटर ठेवायचा. त्याच्यानंतर बघा बाही लांबी तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढं मार्किंग करून घ्या खडूने. त्याच्यानंतरच बघा शिलाई टाकायची आहे अर्धा इंचवरती आणि बाही बघा जशी आहे तशीच घ्यायची आहे. ओढायची नाही. जशी आहे तशी फिरवत आपल्याला शिलाई टाकायची असते. तुम्ही जर बाही ओढून लावली तर ती बघा उरते. म्हणजे ती आपण ओढून लावली मग ती एक्स्ट्राची वाढते ती. त्यासाठी बघा जशी आपण बाही कटिंग केलेली आहे तसंच राऊंड शेपमध्ये जशी आहे तशी फिरवत इथं
आपल्याला ब्लाऊजला ती बाही आहे ती जॉईंट करायची असते. ओढून लावली तर ती एक्स्ट्रा वाढते आपण आणि एक्स्ट्रा वाढलेली आहे म्हणून कट करून टाकतो. तर तसं नका करू. सेंटरपासून बाहीला म्हणजे शिलाई टाकायची आहे आणि एक्स्ट्रा उरली तर ती कटिंग करता येते. पण तुम्ही जर पहिलेच ओढून लावली तर ती बघा जास्तीची एक्स्ट्रा उरते ती. तर ती परफेक्ट येत नाही. तर त्यासाठी इथं बघा अशा पद्धतीने बाही जॉईंट करायची आहे शोल्डरपासून. तर बघू शकता आपली परफेक्ट अशी बाहीसुद्धा इथं शिवून झालेली आहे. तर आता सरळ बाजूकडून आपल्याला एक शिलाई टाकायची आहे कोपऱ्यामध्ये. तर बघा इथं दोघं पार्ट मी व्यवस्थित पकडून घेतले आणि कोपऱ्यामध्ये एकदम परफेक्ट अशी शिलाई टाकून घ्यायची आहे. म्हणजे ब्लाऊजचे जे धागे वगैरे निघतात तर ते आतल्या साईडला निघत नाही आणि फिनिशिंगमध्ये सुद्धा ब्लाऊज दिसतो आपला जेव्हा आपण फिटिंग करतो. तर इथं बघा एक्स्ट्राचा कापड होता तर तो मी इथं कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपल्याला बाही आहे ती व्यवस्थित चेक करून लावायची आहे. तर ती बघा अशी परफेक्ट अशी लावून घ्यायची आहे. आता बाहीचं सेंटर काढून घेतलं. त्याच्यानंतर बघा जिथं आपण शोल्डर जॉईंट केलेलं आहे त्याचं सेंटर आहे. तर तिथून ही बाही सेंटरपासून अर्धा इंचावरती शिलाई टाकायची आहे. तर बघा एका साईडने शिलाई टाकून घेतली. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपल्याला त्याच पद्धतीने सेंटरपासूनच सुरुवात करायची आहे. तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित असं जसं आहे तसं फिरवत आपल्याला मार्किंग करून घ्या वाटल्यास तुम्ही जर नवीन शिकत असाल तर. त्याच्यानंतर परफेक्ट अशी म्हणजे अर्धा इंच संपूर्ण बाही इथं तुमची शिलाई टाकून होईल. तर बघा इथं आपण सेंटरपासून शिलाई टाकली. त्याच्यानंतर बघा या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत संपूर्ण बाहीला शिलाई टाकायची. जेवढं पार्ट आहे ते जॉईंट करतो तर त्यांना इथे बघा आपण डबल शिलाई टाकत असतो. तर हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा सरळ बाजूकडून आपल्याला एक शिलाई टाकायची आहे. पाव इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं. 1.5 इंचाची मार्जिन घेतली होती त्यासाठी इथं बघा पाव इंचपेक्षा कमी अंतर धरून मी इथं शिलाई टाकून घेते. तर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित असं कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे. तर इथे बघा आता एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेऊया. जेवढं आपण ब्लाऊजला फिनिशिंग वाढते तेवढंच आपलं कस्टमरसुद्धा वाढत असतात. तर हे लक्षात ठेवून आपण ब्लाऊज स्टिच करायचा आहे. तर बघा ब्लाऊज कटिंग करताना त्याचबरोबर स्टिचिंग करताना छोट्या गोष्टी असतात त्या जर आपण लक्षात ठेवल्या तर आपला ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट असा येतो आणि कस्टमरसुद्धा म्हणजे आपल्यालासुद्धा चांगलं वाटतं की कस्टमरला आपला ब्लाऊज म्हणजे शिवलेला ब्लाऊज त्यांना आवडला किंवा परफेक्ट बसला तर आपल्यालासुद्धा चांगलं वाटतं. तर इथं बघा आता ब्लाऊज जो आपण पलटी करून घेतलेला आहे म्हणजे उलट्या साईडने फिरून घेतलेला आहे. तर आपल्याला एकदम कोपऱ्यावरती इथं शिलाई टाकायची आहे. जसं बघा आपण सरळ बाजूकडून एक शिलाई टाकलेली होती. सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथं बघा आतल्या साईडहून उलट्या साईडहून सुद्धा एक शिलाई टाकायची म्हणजे धागे वगैरे ते ब्लाऊजचे निघणार नाही. तर पहा इथं मी शिलाई टाकून घेतली. त्याच्यानंतर बघा दंडघेरचं माप टाकायचं आहे. तर दंडघेर इथं बघा 6 इंच आहे. त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग मोजायचा आहे 9 इंच आणि इथं कमरेच्या साईडला इथं बघा मी 8 इंचवरती मार्किंग करते किंवा आता लुजिंगसाठी मी एक्स्ट्राचं राहू दिलं आहे म्हणजे 7.25 इंच खालच्या साईडला कमरेच्या साईडला घेतलेला आहे. तर तिघं पॉईंट आता जोडून आपण जी शिलाई आहे तर ती मारून घेऊया. म्हणजे इथं फिटिंगची शिलाई टाकून घेऊया आपण. आता दुसऱ्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीने बघा एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकून घेऊया. आता हा 36 साईजचा ब्लाऊज आहे तर त्यांची कमर जी आहे कमर घेर जो आहे तर ते 31.5 आहे म्हणजे 31 आणि अर्धा इंच. तर त्याच अनुसार आपल्याला इथं फिटिंग करावी लागते. तर त्यासाठी इथं बघा व्यवस्थित असं मी इथं कोपऱ्यावरती शिलाई टाकून घेते. तर धागे वगैरे लगेच कट करायचे आहे. तर इथं बघा दंडघेर आहे त्यांचं 6 इंच. त्याच्यानंतर बघा छातीचा चौथा भाग आहे 9 इंच. 36 साईजचा हा ब्लाऊज आहे तर 9 इंच जिथं येतं तिथं मार्किंग करा. त्याच्यानंतर इथं बघा 8.25 इंच घेतलेला आहे कमरेच्या साईडला. आता तिघं पॉईंट जोडून आपण इथं शिलाई टाकून घेणार आहोत. तर इथं बघा पट्टीने मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मी इथं शिलाई टाकते म्हणजे आपली फिटिंगची शिलाई आहे तर ती तिरकस येणार नाही. परफेक्ट अशी सरळ अशी एका लाईनमध्ये येते. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर बघा इथं मी फिटिंग करून दाखवलं तुम्हाला. आता कमर घेर मोजून घेऊया. तर लूप पट्टी आपण एक्स्ट्रा लावलेली आहे तर ती सोडून आपल्याला कमरेचं माप घ्यायचं अशा पद्धतीने. तर इथे बघा कमर 31.5 आहे तर किंचित थोडंसं 2 लाईनी जास्त वाटते. तर मी कमरेच्या साईडला एका साईडने ती शिलाई टाकून घेतली म्हणजे ते ॲडजस्ट होऊन जाईल. आता एक्स्ट्रा जो कापड उरलेला दिसतोय तर तिथे 2 ते 3 शिलाई सहज तिथं येऊ शकता. म्हणजे त्यांना ब्लाऊज लूज हवा असेल किंवा अजून त्यांना फिटिंग व्यवस्थित म्हणजे जास्त ब्लाऊज फिट होत असेल तर त्या शिलाई काढून त्याचा वापर करू शकता. तर त्यासाठी इथं बघा 2 ते 3 शिलाई
एक्स्ट्राच्या टाकायचे. आता 1.5 इंच मार्जिन घेतली होती या ब्लाऊजमध्ये कटिंग करताना, तरीसुद्धा हा ब्लाऊज बघा इथं 4 शिलाईन परफेक्ट आलेल्या आहेत इथं एक्स्ट्राच्या. तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा ब्लाऊज शिवून पहा. तर बघा इथं ब्लाऊज एकदम परफेक्ट असा आपला फिटिंग झालेला आहे. एक्स्ट्राचे धागे वगैरे लगेच कट करून घ्यायचे आहे. आता बघूया आपण ब्लाऊजची फिटिंग कशी झालेली आहे. तर सरळ बाजूने इथं बघा मी ब्लाऊज फिरून दाखवते तुम्हाला कशी फिटिंग झालेली आहे ब्लाऊजची. तर बघू शकता इथं परफेक्ट असा हा ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे 36 साईजचा. आणि एकाच कस्टमरचे 4 ब्लाऊज होते बघा हे. तर डेली यूज वापरायचे होते. तर बघू शकता परफेक्ट अशी आपली फिटिंग आलेली आहे ब्लाऊजला. तर बघा खूप सुंदर असा हा ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडाफार जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. त्याचबरोबर बघा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.